आपल्याला माहित होतं मोर्चाने प्रश्न एका दिवसात सुटणार नाही म्हणून आपण उपोषणाचा हातावर उपोषण होतं. बरोबर आहे का? आपले जवळजवळ 70 लोक मिळून आपण उपोषणाला बसणार आहेत. तरी उपोषण तिथं केलं काय आणि उपोषण इथं केलं काय, त्यामुळे आपल्याला काय त्रास व्हायचा ती होऊ द्या, परंतु आपण जागा सोडायची. इथं आपण काय असेल ती बंदोबस्त करू. माझं असं मत आहे. तुमचं काय मत आहे? सगळ्यांचं सांगा. काय माहिती आहे का, आपल्या तिथं पॅन्डल आहे, सगळं आहे, पण त्यांनी मोर्चाचं आपलं जे निवेदन घ्यायला पाहिजे होतं, आपल्याबरोबर चर्चा करायला पाहिजे होती. कोण बोलत आहे? आपली चर्चा करायला पाहिजे होती. त्यांनी आपल्याबरोबर चर्चा त्या पद्धतीने केली नाही. जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर न्याय नाही घेता तुम्ही परत जाणार आहेत का? मग आपल्याला न्याय घेण्याची वेतून आलायचं. दुसरी गोष्ट सांगतो, कोणी तुमच्या डोक्यात काय चुकीचं घालेल आता ताईपणा करायचा नाही. आपल्याला जर भारत देश गांधीजी स्वतंत्र करू शकतात फक्त अहिंसेच्या मार्गाने, तर आपण आपलं परिपत्रक काढून घेऊ शकत नाही का? आज गोष्ट काय झाली, आतापर्यंतच्या जेवढ्या मिटिंग झालेत तेवढ्या मिटिंगमध्ये आपले पेपर, आपले प्रूफ आणि आपल्या ज्या निवेदनाबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तिथपर्यंत पोचू दिल्या नाहीत. फक्त काय सांगितलं, आपण गेलो बोलायला लागलं की समोरून कोणीतरी उचलून दिलं, मग आपल्यातला एक जण उठला लगेच त्याला शिवाय दे, ही कर, मारहाण कर. त्यामुळं आजपर्यंत कुठल्याही मिटिंग सक्सेस झालं नाहीत. त्यामुळं मी जेवढ्या लोकांना बोलतोय तेवढीच लोक डिस्कस करणार, चर्चा करणार. बाकी जोपर्यंत तुम्हाला मी काय सांगत नाही तोपर्यंत दुसरी गोष्ट काय करायची नाही करायची. का? आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा असेल तर आपल्याला त्यांच्यापर्यंत आपले प्रूफ दाखवावं लागतील. त्याच्या नोंदी कोणी आहेत, आमच्या पण नोंदी कोणीच आहेत, या दोन्ही आपल्याला दाखवावं लागतं. एक तर आम्ही बोगस असलो तर ते पण बोगस आहेत, आणि जर त्यांना देत असेल तर आम्हाला द्या. दोन्हीपैकी एक करा. त्याच्यानंतर आमची लोकसंख्या सगळी वगळा आणि 14 आमदार आणि 2 खासदार मायनस करा. आमच्या वाट्याचं सगळं काढून टाका. त्याच्यानंतर त्याचे 2 विभाग करा आणि विभाग करा. त्याचं करा, त्याच्या 3.5% त्यांचं आहे आणि 4.5% आपलं आहे. 2 विभाग करा. या मागणीपैकी दुसरी कुठली मागणी नसणार आहे. त्याच्यामुळे माझं असं म्हणतं आहे की आपण सर्वांनी मिळून ही जागा सोडली नाही पाहिजे. तुमचं सगळ्यांचं मत काय म्हणणं? माझं तर म्हणणं होतं जेवढे मोर्चाला होते तेवढ्या लोकांनी थांबलं पाहिजे होतं. का तर महाराष्ट्र फिरताना मी स्वतः सांगितलं होतं आपल्या आपल्या घरी तयारी नाही 4-5 दिवसाच्या, तरी पण लोक तरी पाहिजे ते झाले नाही. म्हणून आपण जरांगे पाटलाची बरोबरी करू शकत नाही. आपली पळे आहेत लोक, मैदान सोडतात. मैदान सोडू नका, तुम्हाला न्यायचं वेळ आहे, त्यांना द्यावं लागेल. फक्त तुम्ही मैदान सोडायचं नाही. तुम्ही मैदान स्वतः सोडलं तुमचं काहीच होऊ शकत नाही आणि हा मोर्चा तुमचा शेवटचाच असेल, लक्षात ठेवा. त्यामुळं मी असं ठरवलंय, कुणाला थांबायचं ती थांबा, त्याचं थांबायचं तर थांबू नका, परंतु मी इथून उठणार नाही. तुमचं काय म्हणणं सांगा. आणि इथं मला मरण जरी आलं तरी मी इथून उठणार नाही. माझ्या मरणावर जर त्यांना तुम्हाला जर वैधता प्रमाणपत्र द्यायचं असेल, परिपत्र द्यायचं असलं तर देऊ. मी उलट शहीद व्हायला तयार आहे, त्यामुळे इथून हालायचं नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे. मला बोलता येत नाही.